नमस्कार मित्रांनो, बघा मित्रांनो, आज एक आपण नवीन चॅप्टर घेऊन आलेलो आहे आणि त्या चॅप्टरचं नाव आहे सरळ व्याज. सरळ व्याज ह्या चॅप्टरवरती मित्रांनो 100% कोणत्याही परीक्षेत प्रश्न येतात म्हणजे येतात. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमचा तो प्रश्न एक मार्क चुकणार नाही. ठीक आहे, चला वरती हेडिंग द्या मित्रांनो, सरळ व्याज. सरळ व्याज म्हणजे काय त्याची पहिला आपण बेसिक कन्सेप्ट समजून घेऊयात. सरळ व्याजमध्ये मित्रांनो तुम्हाला व्याज काढायचं असेल तर गोष्ट काय असतात बाई, एक असतं व्याज, बरोबर, एक असतं सर पहिलं व्याज, दुसरं काय असतं तर दुसरं असतं सर रास, आणि तिसरं असतं सर मुद्दल, चौथं असतं सर मुदत, बरोबर, म्हणजे किती कालावधीसाठी घेतलं आहे, आणि पाचवं असतं सर ते म्हणजे दर. हे पाच गोष्टी आपल्याला काढायला सांगतात. एक तर आपल्याला व्याज काढायला सांगतात, रास काढायला सांगतात, मुद्दल काढायला सांगतात, मुदत काढायला सांगतात किंवा सर दर काढायला सांगतात. ह्या पाचही गोष्टी म्हणजे काय, आता बघा हे पाचही गोष्टी आपण क्लिअर समजून घेऊयात. व्याज जर आपल्याला सांगितलं व्याज काढायचं आहे तर व्याजचा फॉर्म्युला काय आहे तर आपण वरती घेणार दर गुणिला सर मुद्दल, दर गुणिला सर मुद्दल गुणिला सर मुदत, आणि भागिला काय तर भागिला असेल सर 100. म्हणजे आपलं निघून जातं व्याज. व्याजसाठी काय गणितामध्ये ह्या चार गोष्टी देतात, व्याज, मुद्दल, मुदत आणि दर. हे दिलं की त्याच्यावर आपल्याला दुसरी काढता येते. आता सर व्याज दिलं, गणितामध्ये दर देतात, मुद्दल देतात, मुदत देतात, आणि भागिला फक्त 100 घ्यायचं. आता सर मला मुदत काढायची किंवा रास काढायची, तर रास म्हणजे काय आहे तर रास म्हणजे काय आहे तर सर मुद्दल, रास म्हणजे काय तर सर मुद्दल, रास म्हणजे काय आहे तर सर मुद्दल अधिक काय आहे तर अधिक आहे सर व्याज, बरोबर काय तर सर रास. क्लिअर. आता रास समजलं असेल, मुद्दल अधिक व्याज म्हणजे होते रास. आता मुद्दल काढायची आहे तर मुद्दल दर काढायची असेल तर आपल्याला काय करायचं आहे तर फक्त सर व्याज करायचं, व्याज गुणिला 100 आणि भागिला काय मुदत आणि दर. आता सर हे मुदत गुणिला दर संपलाय, तुमचं निघून जातं आहे, मुद्दल निघून जाते. आता जर आपल्याला मुदत सर का विचारली, मुदत काढायची आहे तर आपण काय करणार तर सर तेच व्याज गुणिला 100 भागिला काय असेल तर भागिला सर मुद्दल असेल, मुद्दल आणि गुणिला असेल सर दर. आता सर आपल्याला दर विचारलं आहे तर इथं खाली लिहितो मी. आता जर आपल्याला दर काढायचं आहे तर दर जर विचारलं तर तेच लिहायचं आहे. तर काय तर सर व्याज गुणिला 100 आणि भागिला काय लिहायचं आहे मुद्दल गुणिला मुदत. मुद्दल लिहायची, मुद्दल गुणिला काय सर तर मुदत. म्हणजे तुम्हाला मित्रांनो याच्यातून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की नेमकं काय आहे. हे एवढे फॉर्म्युला पाठ करायचे आहे का तर नाही. आता रास म्हणजे काय ही तर कन्सेप्ट लगेच लक्षात येऊन जातं. त्याच्यानंतर बघा इथं व्याज गुणिला 100 आहे, इथं व्याज गुणिला 100 आहे, इथं पण सर व्याज गुणिला 100 आहे. म्हणजे गणितामध्ये सरळ सरळ तुम्हाला व्याज दिसला की व्याज गुणिला 100 करायचं आहे. गणितामध्ये कोणत्याही गणितात व्याज दिसलं, तुम्हाला दर विचारू द्या, मुदत विचारू द्या, मुद्दल विचारू द्या, व्याज दिसलं म्हणजे सहज काढता येते. म्हणजे काय करायचं आहे सर डायरेक्ट गणितामध्ये व्याज दिसलं की सर व्याज गुणिला 100 करून टाकायचं आहे. आणि जे तुम्हाला विचारलं आहे, तुम्हाला जर विचारलं सर दर विचारलं, दर इथं लिहायचं आहे. आता काय आहे दर गुणिला आपण काय करतो मुद्दल गुणिला काय करतो तर सर मुद्दत. ह्या तीनच कन्सेप्ट राहिल्यात ना, आणि या तीन मधली ही एक मला विचारली आहे. मग हे दोन्ही फक्त भागीला ठेवून टाकायचे, हे दोन्ही फक्त आता भागीला ठेवून टाकायचे. इथं काय असेल तर सर मुद्दल गुणिला मग काय होऊन जाईल तर सर मुद्दत. आता सर मला जर समजा मला मुद्दल विचारलंय, मुद्दल, तर मला जर मुद्दल विचारलंय हे मुद्दल, तर मी काय करणार गणितात व्याज दिलंय तर सर मी व्याज करणार व्याज गुणिला 100 आणि भागीला काय करणार आता ह्या तीन मधून मला मुद्दल काढायची आहे ना, दर आणि मुदत. तर सर हे दर गुणिला काय करणार मी तर मुदत. संपलं. आता सर मला मुदत विचारली, मुदत काढायची आहे, तर मी काय करणार तर सर हे मला मुदत काढायची आहे तर गणितामध्ये व्याज देतात, तर व्याज गुणिला सर 100 आणि भागीला काय असेल आता मला मुदत काढायची आहे ना, तर मुद्दल भागीला आणि गुणिला दर. म्हणजे काय करणार मी सर मुद्दल गुणिला सर दर, संपून जात तुमचं व्याज.
म्हणजे गणितात व्याज दिलं, व्याज गुणिला 100 म्हणजे दर काढता येते, मुद्दल बी काढता येते आणि मुदत बी काढता येतं. आणि जर तुम्हाला व्याज विचारली तर दर गुणिला मुद्दल गुणिला दर म्हणजे तीनही वरती करायचे अंशामध्ये आणि छेदात फक्त 100 करायचं, तुमचं व्याज निघून जातं. फक्त तुम्हाला 2 फॉर्म्युला करायचा आहे. तीनही गोष्टी गणितात दिलं असेल, दर दिला असेल, मुद्दल दिलं असेल, मुदत दिली असेल तर ते अंशामध्ये लिहायचे आणि भागीला 100 लिहायचे. आणि जर गणितामध्ये व्याज दिलं असेल तर व्याज गुणिला 100 अंशामध्ये लिहायचं आहे आणि जे विचारलं आहे ते सोडून बाकी 2 असतात. जर तुम्हाला दर विचारलं तर मुद्दल गुणिला मुदत असतं, मुद्दल विचारलं तर दर गुणिला मुदत असतं आणि मुदत विचारली तर मुद्दल गुणिला दर असतं. बस हा एक फॉर्म्युला का, व्याज दिलं की हे काढायचं आहे आणि जर तुम्हाला व्याज विचारली तर दर मुद्दल हे तिन्ही अंशामध्ये लिहायचं, भागीला 100 लिहायचं. आणि रास म्हणजे काय तर सर मुद्दल आणि अधिक व्याज दोघांचं मिळून म्हणतं रास. बरोबर, हे 5ही कन्सेप्ट क्लिअर आहे. तर जर तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल त्याच्यावरती गणित तुम्हाला इझिली सॉल्व्ह होतात. चल बघा, आता बघा पहिला प्रकार आहे. प्रकार नंबर पहिला काय म्हणतं तर व्याज काढणे. बरोबर, प्रकार पहिला लिहा. याच्यामध्ये आपण व्याज काढायचं आपण शिकूयात. आता व्याज काढायचं बघा, 5,000 रुपयाचे 10,8 दराने 3 वर्षाचे सरळ व्याज आपल्याला किती विचारलं आहे, व्याज विचारलं आहे. म्हणजे सर मला व्याज काढायचं आहे तर व्याज काढायचं. बघा रुपये दिल्या म्हणजे मला मुद्दल दिली आहे, दर दिल्या 8% आणि मुदत दिली आहे 3 वर्षाची. तर मी काय करणार सर, बघा इथं मी लिहिणार मुद्दल गुणिला काय असेल तर दर गुणिला तर सर काय असेल हे मुदत आणि भागीला काय तर भागीला सर 100 म्हणजे निघून जातं सर माझं व्याज. तीनही गोष्टी मी तुम्हाला म्हटलं, ह्या तीनही गोष्टी आपल्याला दिली असेल आणि व्याज विचार तीनही गोष्टी अंशामध्ये लिहायची, भागीला फक्त 100 करायचं आहे. बस मुद्दल किती आहे तर मुद्दल आहे सर 5,000 गुणिला दर किती आहे तर दर आहे सर 8 गुणिला कालावधी किती आहे तर कालावधी मुदत आहे 3 वर्ष भागीला सर 100. बस मित्रांनो, आता फक्त कटछाट करा ह्याला. 1 0 2 0 1 0 2 0 8 5 40 म्हणजे हे 400 गुणिला काय तर 3 4 3 तर सर 12 आणि हे 2 0 म्हणजे तुमचं उत्तर काय आलं आहे तर उत्तर आलं आहे व्याज आले सर 1200 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे 1200. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व्ह करायचं होतं. क्लिअर. चल पुढे. आता पुढचं गणित बघा काय आहे. 8,500 रुपयाचे 10,7 दराने 2 वर्षाचे सरळ व्याज काढा. आता काय आहे आणि बघा काय आपल्याला व्याजच विचारलं आहे ना, तर व्याजचा फॉर्म्युला तेच आपल्याला हे तीनही गोष्टी आपल्याला दिली आहे. तर बस सर व्याज आपल्याला काढायचं आहे गुणिला व्याज आपल्याला काढायचं आहे म्हणजे काय तर व्याज आहे. मग आता इथं काय लिहिणार आपण तर इथं सर मुद्दल लिहिणार, इथं काय लिहिणार दर, इथं काय असेल तर इथं असेल सर मुद्दत आणि भागीला काय तर भागीला असेल सर 100. आता फक्त मित्रांनो गणित अंक टाका. मुद्दल किती आहे तर सर 8,500 आहे गुणिला दर किती आहे तर दर सर 7% आहे आणि कालावधी किती आहे 2 वर्ष म्हणजे मुदत भागीला सर 100. फक्त कटछाट करा मित्रांनो, बस संपलं. 1 0 2 0 1 0 2 0. आता आपल्याकडे राहिले काय तर सर 85 आणि 7 2 14 हे 14 14 5 तर 70 हातच्याला 7 14 8 तर सर 12 112 दशे म्हणजे हे 12 आणि 7 किती होतात तर सर 119 119 119 म्हणजे 1,190 काय असेल तुमचं व्याज असेल. आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये 1,190. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व्ह करायचं होतं. आणि गणित कुठं आता पुणे ग्रामीण पोलीस भरती 2024 मित्रांनो प्रश्न आहे. आणि मित्रांनो आपण इम्पॉर्टंट आता पोलीस भरती तोंडावरती आहे, ग्राउंड संपलेले आहेत. फक्त आपण इम्पॉर्टंट चॅप्टर घेऊन येतो आहे. आता हे सरळ व्याज झालं की त्याच्यानंतर आपण चक्रवाढ व्याज घेऊ, त्याच्यानंतर आपण शेकडेवारी, नफा तोटा, गुणोत्तर जे महत्त्वाचे टॉपिक आहेत आणि जे परीक्षेला इम्पॉर्टंट आहेत 1 मार्क तुम्हाला फिक्स देणार तसे टॉपिक आपण घेऊन येतो आहे. त्याच्यासाठी जर फक्त तुम्हाला ते मिस होऊ नये त्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चाल आता बघा 10% दराने 1,250 रुपये 6 वर्षाचे सरळ व्याज किती असेल हे तुमच्यासाठी मित्रांनो होमवर्क असेल. याला तुम्ही सॉल्व्ह करा. काय असेल उत्तर याचं तुम्ही कमेंट करा. चाल आता प्रकार नंबर 2 घ्या, रास काढणे. आता रास म्हणजे काय आहे तर मी तुम्हाला सांगितलं आहे रास म्हणजे काय. तर रास म्हणजे काय आहे सर तर रास म्हणजे काय आहे सर तर मुद्दल आहे सर आणि मुद्दल अधिक काय आहे तर सर व्याज आहे म्हणजे सर किती आहे तर म्हणजे सर रास आहे. संपलं ना. फक्त रास म्हणजे काय मुद्दल असेल आणि जे आपण व्याज काढतो मग रास होऊन जाते. फक्त मुद्दलमध्ये व्याज प्लस करायचं, रास निघून जाते आपली. आता आपल्याला रास विचारले ना आपल्याला तर आपल्या तिन्ही गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. मग आपण काय करणार पहिले व्याज काढणार आणि मग मुद्दलमध्ये व्याज आपण प्लस करणार, रास निघून जाते.
आता काय आहे सर, तर तेच आहे. तर मुद्दल आहे सर 5,000, हे 5,000. दर किती आहे, तर दर सर 8% आहे, तर 8%. बरोबर. वर्ष किती आहे, तर 3. भागीला किती आहे, तर 100. पहिले आपण काय काढतोय, तर पहिले आपण काढतोय व्याज. बरोबर. हे व्याजचाच फॉर्म्युला आहे ना, तर लिहू पूर्ण, लिहायची गरज नाही ना. मागच्या प्रकारामध्ये पहिल्या प्रकारामध्ये जसं होतं ना, मुद्दल दर गुणिला मुद्दत भागीला 100, तेच आहे. त्याच्यात मी लिहिलं हे डायरेक्ट करतोय. बरोबर. चल फक्त याला कटछाट करा मित्रांनो. आता 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल, 8 पंच तर 40, म्हणजे हे 40 गुणिला सर 3, 4 त्रिक तर सर 12, म्हणजे किती झालं, तर सर 1200. 1200 काय आहे, तर 1200 व्याज आहे. मुद्दल किती आहे, मुद्दल सर 5,000 आहे, तर सर हे 5,000, हे 5,000 मध्ये हे 1200 मी ॲड करणार. 1200 किती होतात, 0 0 2 6, म्हणजे 6,200 असेल तुमचं काय, तर 6,200 असेल मित्रांनो तुमची रास. बरोबर आहे सर असं ऑप्शनमध्ये 6,200. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे 6,200. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व्ह करायचं होतं. क्लिअर. चल पुढे. आता पुढचा प्रश्न बघा काय आहे. हा, दशादशे 6% दराने 10,000 रुपयाचे 2 वर्षाचे सरळ व्याज व रास काढा. सरळ व्याज पण सांगितले आणि आपल्याला रास पण विचारले, म्हणजे दोन्ही आपल्याला विचारले. आता काय करणार आपण, पहिले व्याज काढूयात. व्याजचा फॉर्म्युला काय आहे, तर सर व्याज आपल्याला काढायचं आहे. तर व्याजसाठी आपण काय करतो, पहिले मुद्दल लिहितो. मुद्दल किती आहे, तर सर 10,000 आहे, तर हे सर 10,000 गुणिला दर किती आहे, तर दर 6, तर सर हे 6. मुदत किती आहे, तर 2 वर्ष, हे 2 वर्ष भागीला किती आहे, तर भागीला सर 100. आता फक्त मित्रांनो कटछाट करायला फक्त 1 0 2 0 1 0 2 0, साइन दोन्ही 12, 12 1 तर सर 12, आणि हे 2 0, हे काय निघालं, तर हे सर निघालं व्याज. आता आपल्याला मुद्दल किती होती, तर मुद्दल सर 10,000 आहे, सर हे 10,000, ह्या 10,000 मध्ये फक्त मी सर 1200 ॲड करणार. हे 1200 ॲड करा ना, 0 0 2 1 1, म्हणजे रास किती आहे आणि व्याज किती आहे, तर व्याज आहे सर 1200 आणि ती रास किती आहे, तर रास आहे सर ती 11,200 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, 1200 रास इथे, 11,200 इथे, म्हणजे ऑप्शन क्रमांक कोणता आहे, तर ऑप्शन क्रमांक असेल माझं 1. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व्ह करायचं होतं. क्लिअर. चल पुढे. पुढचा प्रश्न बघा. प्रकार नंबर 3 घ्या. प्रकार नंबर 3 काय म्हणतंय, मुद्दत काढणे. आपण स्टेप बाय स्टेप शिकतो बरं का. पहिले आपण व्याज काढायचं शिकलं, मग आता आपण रास काढायचं शिकलं, आता आपण मुद्दत काढायची शिकू, मुद्दत कशी काढतात. बरोबर. आणि मग मुद्दल शिकू आणि मग शेवटी दर शिकू. एक 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 आपण स्टेप बाय स्टेप करतोय. चल आता बघा, दशादशे 8% दराने 5,000 रुपये 800 रुपये सरळ व्याज किती वर्षात होईल, म्हणजे आपल्याला विचारलंय मुद्दत किती वर्षात. मी तुम्हाला काय म्हटलं, व्याज किती आहे, तर व्याज सर 800. ज्या गणितामध्ये व्याज दिलं डायरेक्ट करायचं आहे सर. फक्त इथं काय पाहिजे, तर व्याज गुणिला सर 100, आणि आपल्याला विचारलं आहे का किती वर्षात, म्हणजे सर मुद्दत. मग इथं सर मुद्दत आपल्याला विचारली आहे, म्हणजे हे मुद्दत आपल्याला काढायची आहे. मग इथं खाली काय पाहिजे, 3च गोष्टी असतात ना. तर कोणत्या कोणत्या गोष्टी असतात 3, तर एक असतं सर मुद्दत, एक असते काय, तर एक असते सर मुद्दल, आणि एक असते काय दर. आपल्याला सर आता मुद्दत काढायची, हे 2 राहिलेत ना, हे 2 फक्त छेदात टाकून द्या. मग इथं काय असेल, तर इथं सर मुद्दल असेल आणि गुणिला काय असेल, तर सर दर असेल. संपलंय, म्हणजे तुमची मुद्दत निघून जाते. व्याज किती आहे, तर व्याज 800 आहे, तर सर हे 800 गुणिला काय असेल, तर 100 भागीला किती आहे, मुद्दल किती आहे, इथं मुद्दल आहे. मुद्दल किती आहे, तर मुद्दल आहे सर 5,000, तर सर हे 5,000 गुणिला आता काय विचारलं, दर. दर किती आहे, दर आहे सर 8, हे आपण 8 लिहिले. आता फक्त मित्रांनो कटछाट करा ना. 1 0 2 0 3 0, 1 0 2 0 3 0, 8ला 8 कॅन्सल, 5 1 5, 5 दुनी 10, म्हणजे किती वर्ष लागतील, तर 2 वर्ष लागतील सर. आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे 2 वर्ष. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व्ह करायचं होतं. काही अवघड नाही आहे, फक्त व्यवस्थित मित्रांनो कन्सेप्ट समजून घ्या. बेसिक व्हिडिओ पहिल्यापासून व्यवस्थित बघा, म्हणजे पहिल्या 5 मिनिटामध्ये तुम्हाला मी हे मुद्दल कसं काढायचं आहे, रास कशी काढायची आहे, मुदत कशी काढायची आहे, दर कसं काढायचं, हे सर्व तुम्हाला व्यवस्थित क्लिअर मी सांगितलेलं आहे. ते पहिले 5 मिनिटं व्यवस्थित बघून घ्या, म्हणजे तुम्हाला हा क्लिअर होईल. चल पुढे. आता पुढचा प्रश्न बघा. दशादशे 12 दराने 6,000 रुपये 2,160 रुपये सरळ व्याज होण्यासाठी किती काळ लागेल, म्हणजे आपल्याला व्याज किती दिलं आहे, तर व्याज आपल्याला हेच आहे ना, म्हणजे व्याज आपल्याला दिलं आहे सर 2,160 रुपये दिले आपल्याला व्याज. आणि आपल्याला विचारलं आहे का त्या किती कालावधीत एवढ्या मुद्दलची एवढ्या दराने एवढं व्याज होईल. आता बस तेच आहे ना सर, मी तुम्हाला व्याज दिलं आहे म्हणजे काय, तर सर आपल्याला व्याज दिलं आहे म्हणजे व्याज गुणिला
तर सर हे 100 करणार. विचारलं आहे का तर मुदत, मग हेच सर मुदत आपल्याला काढायची आहे. मुदत आपल्याला काढायची, मग इथं काय पाहिजे, मग इथं सर मला मुद्दल पाहिजे, गुणिला काय पाहिजे तर दर. ह्या तीनच गोष्टी असतात ना. एक गोष्ट इथं आली म्हणजे उरलेल्या 2 गोष्टी छेदात टाकून द्यायच्या, संपलं बस. आता व्याज किती आहे तर 2160. हे 2160 गुणिला किती आहे तर सर 100 भागीला किती, मुद्दल किती आहे तर मुद्दल आहे सर 6000. तर सर हे 6000 गुणिला दर किती आहे तर दर सर 12. हे 12 बस. आता फक्त मित्रांनो याला कटछाट करा. 1 0 2 0 3 0 1 0 2 0 3 0. आता सर इथं भाग द्या. 6ने भाग जातो का तर बघा जातो. 6 1 6 6 त्रिक 18 म्हणजे 3 उरले त्याला 6 6 6 तर सर 36 म्हणजे हा भाग गेला आहे पूर्ण. आता 12 1 12 12 त्रिक तर सर 36 म्हणजे किती वर्ष लागले तर 3 वर्ष लागले सर. ओके आहे सर असं ऑप्शनमध्ये 3 वर्ष. तर हो सर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे 3 वर्ष. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व्ह करायचं होतं. फक्त हे फॉर्म्युला बनतो कसा हे पण तुम्हाला मी सांगितलं आहे की हे कशा प्रकारे याला सॉल्व्ह करायचं आहे हे पण तुम्हाला मी सांगितलं. फक्त याची कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या म्हणजे नेमकं तुम्हाला क्लिअर होईल. क्लिअर चाल पुढे. आता पुढचा प्रश्न घ्या. आता पुढचा प्रश्न, हा प्रश्न तुम्हाला होमवर्कसाठी असेल. ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगायचं आहे. याचं उत्तर काय आहे बरोबर. चाल पुढे. आता बघा प्रकार नंबर 14 लिहा, मुद्दल काढणे. आता मुद्दल काढणे हे आपण शिकूयात. आपण आता काय मुदत काढायचं शिकलो, आपण रास काढायचं शिकलो, आपण व्याज काढायचं शिकलो. आता आपण मुद्दल काढायचं शिकू आणि याच्यानंतर मग दर काढायचं शिकू बरोबर. चाल आता आपल्याला मुद्दल विचारली म्हणजे आपल्याला मुद्दल विचारलं म्हणजे ह्या गणितामध्ये मुद्दल आपल्याला विचारली आहे. विचारले ना मुद्दल किती, म्हणजे या गणितामध्ये व्याज 100% असेल बरोबर. तर व्याज कुठं आहे तर व्याज किती आहे बघा. ह्या गणितामध्ये आपल्याला व्याज दिले 3630 व्याज आहे. म्हणजे डायरेक्ट मी सर 3300 म्हणजे इथे लिहिणार मी व्याज गुणिला काय असेल तर गुणिला सर 100 असेल भागीला. आता मला मुद्दल काढायची आहे तर इथं सर मी मुद्दल लिहितो. मुद्दल मला काढायचे म्हणजे इथं काय असेल माझं तर इथं सर असेल मुदत. इथं आता मुदतच असेल ना. इथं सर मुदत गुणिला काय असेल तर गुणिला असेल दर. बस संपलंय. आता फक्त या मित्रांनो सॉल्व्ह करायचं आहे. आता व्याजमध्ये किती आहे तर व्याज सर 3630 आहे गुणिला सर 100 आहे भागीला मुदत किती आहे तर मुदत सर 10 वर्ष. तर सर हे 10 नाही, मुदत किती आहे एका रकमेचे 10 दशे 10 धड एका वर्षाचे 1 आहे. म्हणजे मुदत किती आहे तर मुदत 1 आहे आणि दर किती आहे दर 10 आहे. तर सर हे 10 फक्त बस. याला फक्त आता सॉल्व्ह करा सर. हा 0ला 0 कॅन्सल म्हणजे 3600 हे 30 हे एक 0 आहे ते एक 0 देऊन टाका. म्हणजे ही काय आहे तर ही निघाली सर आपली मुद्दल. आहे सर असं ऑप्शन 36300 असेल आपली मुद्दल. आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे 36300. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व्ह करायचं होतं. गणिताचे बेस कन्सेप्ट जर तुम्हाला मित्रांनो समजले ना तर गणित जर फक्त व्यवस्थित तुम्ही बघितलं ना तर गणिताची कन्सेप्ट क्लिअर होऊन जाते. क्लिअर चाल. आता पोलीस भरतीपर्यंत जोपर्यंत आपण आता ह्या 10-15 दिवसामध्ये आपण कंटिन्यूमध्ये जास्तीत जास्त व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करतोय आणि जास्तीत जास्त तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील आणि तुम्हाला त्या परीक्षेत फायदा होईल ह्या दृष्टिकोनातून असे आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो. एका रकमेचे 10% दराने 146 दिवसाचे व्याज 350 रुपये मिळते तर ती रक्कम कोणती आपल्याला विचारले. आता सर आपल्याला काय आहे तर व्याज आपल्याला दिले 146 दिवसाचे 10% दराने व्याज किती आहे तर 350. तर सर मी डायरेक्ट 350 करतो. 350 गुणिला काय करणार तर 100 भागीला काय असेल तर भागीला मला दर पाहिजे मुद्दत पाहिजे कारण मला मुद्दल काढायची आहे ना बरोबर. मला मुद्दल काढायची आहे म्हणजे ती रक्कम काढायची आहे मला. म्हणजे काय 10% दर किती आहे दर आहे सर 10% गुणिला दिवसात दिले. आता आतापर्यंत वर्षात चालू होता आता आपल्याला दिवसात दिलं आहे तर मी काय करणार 146 दिवस लिहिले. एका वर्षामध्ये एक वर्षामध्ये किती दिवस असतात एका वर्षामध्ये सर 365 दिवस असतात. आता काही विद्यार्थी असं म्हणतील की सर एका वर्षामध्ये 366 पण असतात. तो लीप वर्ष असतो तो सोडून द्यायचा. साधारण वर्षामध्ये 365 दिवस असतात. जर आपल्याला दिवस दिलं असेल तर फक्त इथं गुणिला काय करायचं आहे 365 वरती करायचं आहे अंशामध्ये. जर आपल्याला सर इथं महिने दिले असतील 2 महिन्याचं किती तर वरती आपण 12 महिने लिहिले असते बरोबर. जर आपल्याला इथं 3 आठवडे दिले असते तर वरती आपण 52 आठवडे लिहिले असते. म्हणजे तुमचं आठवड्याचं निघालं असतं दिवसाचं निघालं तर आपण 365 करणार. महिने दिले असतील तर वरती आपण 12 लिहिणार म्हणजे महिन्याचं पण निघून जातं. क्लिअर चाल. आता फक्त मित्रांनो याला फक्त आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. काय आहे
तर हा शून्य शून्य कॅन्सल करून टाका. आता इथं भाग जातो का, फक्त भाग देण्याचा प्रयत्न करा. 2ने भाग द्या, बरोबर. आता 2ने भाग, 2 साती 14, 2 त्रिक 6, 2 पंच 10 आणि हा शून्य सर इथे. आता सर बघा, याच्यात तुम्हाला दिसत असेल 3 पाची 15 आहे, 7 5 35 आहे. म्हणजे सरळ सरळ 73ला 73 एक 73 आणि 73 पाची म्हणजे 365 होतात. 7 5 35, उरला 1, त्याला 5 जोडलाय, 3ने भाग 3 पाची 15 गेलाय, म्हणजे त्याला पूर्ण भाग जाते. आता बस 5 5 25, मग सर हे 35 आणि हे सर किती आहे, तर सर हे 25 म्हणजे 250 आहे. तर हा शून्य कॅन्सल करून इथं लिहून टाकतो. 25 पाची 125 म्हणजे 5 हातच्याला सर 12, 25 त्रिक 75 आणि 10 किती, तर 85 2 87 म्हणजे काय असेल, तर ती आपल्याला विचारलं ना ती रक्कम कोणती, तर ती रक्कम कोणती आहे, तर ती रक्कम आहे सर 8750 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे 8750. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला दिवसाचं विचारू द्या, महिन्याचं विचारू द्या, आठवड्याचं विचारू द्या, तुम्ही काही काढू शकता. क्लिअर. चल, तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व करायचं होतं. गणिताची कन्सेप्ट जर मित्रांनो तुम्हाला समजली ना, तर गणित काही जास्त अवघड नसतात. हा एक गणित आहे, ह्या गणिताचा सॉल्व तुम्हाला करायचं आहे. याचं उत्तर तुम्ही कमेंट करून सांगा, हा तुमच्यासाठी होमवर्क असेल, याचं उत्तर काय आहे. क्लिअर. चल, आता पुढे आता दर काढणे. आता दर काढणे म्हणजे काय, ही आपण एक कन्सेप्ट शिकून घेऊयात. आणि याच्यानंतर मित्रांनो याच्यानंतर पुढचे प्रकार खूप चांगले आहेत बरं का. 6 पासून प्रकार एकदम क्वालिटी प्रकार आहेत, ते ॲडव्हान्स लेवलचे आहेत. प्रकार 5 पर्यंत आपण फक्त बेसिक शिकलोत कसं काढायचं आहे. क्लिअर. चल, आता काय याच्यामध्ये आपल्याला विचारलं, दर काढणे विचारलं आपला. दर शेकडा किती असेल, तर आपल्याला दर काढायचा आहे. दर काढायचा आहे म्हणजे बघा, या गणितामध्ये व्याज असेल कुठंतरी सर. हो, व्याज किती आहे, हे बघा 360 व्याज आहे. म्हणजे काय असेल, तर सर व्याज गुणिला हे सर 100 भागीला किती आहे, तर भागीला काय असेल, दर विचारला आहे म्हणजे काय भागीला असेल, तर सर मुदत असेल आणि एक काय असेल, तर सर मुद्दल असेल. बस संपलं आहे. आता बस याला फक्त टाकायचं आहे. व्याज किती आहे, तर व्याज सर 360 आहे, तर सर हे 360 गुणिला हे सर 100 भागीला आता मुदत किती आहे, तर मुदत सर 5 वर्ष आहे, तर सर हे 5. आता मुद्दल किती आहे, तर मुद्दल सर आहे सर 1200, हे सर 1200. बस आता मित्रांनो फक्त याला कटछाट करा ना. आता 1 0 2 0 1 0 2 0. आता 12 1 12, 12 त्रिक तर सर 36, हा शून्य इथे, 5 1 5, 5 7 तर सर 30. म्हणजे दर किती आहे, तर दर आहे सर 6% आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे 6%. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व करायचं होतं. गणितात व्याज दिलं रे दिलं, गणित एकदम सोपं होऊन जातं. जर व्याज विचारलं तर दर मुदत मुदल हे कसं करायचं हे मी तुम्हाला सर्व डिटेलमध्ये पहिल्या 5 मिनिटामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणून व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत तुम्ही जर बघितलं पहिल्यापासून, तर तुम्हाला त्याचा बेनिफिट होतो. बरोबर. चा पुढे आता पुढचा गणित बघा. 4000 म्हणजे 45,000 रकमेचे 3 वर्ष मुदतीत 13,500 सरळ व्याज होते, तर व्याजाचा दर किती आपल्याला विचारलं. बरोबर. आता किती व्याज किती आहे, तर मी तुम्हाला म्हटलं व्याज दिलं की पहिले व्याज लिहून टाका, व्याज गुणिला 100 लिहून टाका. गणितात व्याज दिसलं की सर 13,000 हे 500 गुणिला मी काय करतो सर 100. बस आता आपल्या गणितात काय किती दर विचारलं आहे ना, हे दर आपल्याला इथं लिहून टाकायचं आहे. आता मुद्दल किती आहे, तर सर 45,000, तर सर हे 45,000 आहे गुणिला मुदत किती आहे, तर सर 3 वर्ष, हे सर 3. बस मित्रांनो आता फक्त याला कटछाट करणार. आता 1 2 3 0 कॅन्सल, 1 2 आणि 3 0 कॅन्सल. आता सर 9ने भाग द्या. बरोबर. 9 पाची तर सर 45, 9 1 9, उरले किती 4, त्याला 5 जोडले. बरोबर. 9 पाची तर सर 45, हा शून्य सर वरती. आता अजून भाग जातो सर 5 1 5, 5 त्रिक 15 आणि हा शून्य सर इथे. आता अजून सर याला भाग जातो 3 1 3, 3 1 3 म्हणजे किती दर आलाय, तर सर दर आलाय 10% आहे सर असं ऑप्शनमध्ये 10%. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे 10%. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व करायचं होतं. क्लिअर. चाल पुढे. गणित मित्रांनो काही अवघड आहे, मी तुम्हाला वारंवार सांगतो, फक्त गणिताची प्रॅक्टिस व्यवस्थित करा. हा गणित मित्रांनो तुमच्यासाठी होमवर्क असेल. याचं उत्तर तुम्ही कमेंट करून सांगा याचं उत्तर काय आहे. ठीक आहे. इथेच आपण थांबूयात मित्रांनो. जास्त व्हिडिओ लेंदी होणार नाही याची पण आपण काळजी घेऊयात. उद्या तुमच्यासाठी इथून पुढे कंटिन्यू आता इथून 15 दिवस म्हणजे पोलीस भरतीचा ग्राउंड तुमच्या जवळपास भरपूर मुलांचे झालेले आहेत. त्यांना जास्तीत जास्त कसा फायदा घेता येईल, चांगले चांगले टॉपिक त्याच्यासाठी मी आणण्याचा प्रयत्न करतोय. तर म्हणून
फक्त जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत फक्त शेअर करा. ठीक आहे, इथेच आपण थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.